नमस्कार. पॉल ब्रंटन लिखित आध्यात्मिक भारताचा रहस्यमय शोध या पुस्तकाचा अनुवाद आपण वाचत आहोत. आज आपण 13व्या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत. तुम्ही हे कसं करायचं ठरवलं आहे? सर्वसाधारण कल्याणातून व्यक्तिगत कल्याण साधण्याचं लक्ष समोर ठेवून त्याची किंमत समाजाला चुकवावी लागू नये याची काळजी घेऊन आम्ही सहकाराच्या तत्वावर काम करतो आणि प्रत्येकजण वैयक्तिक यशापेक्षा दयाळ बागेच्या यशाला वरचं स्थान देतो. इथे असे अनेक आद्य प्रणेते आहेत जे त्यांना इतरत्र मिळू शकणाऱ्या पगारापेक्षा कितीतरी कमी पगारावर काम करत आहेत. स्वेच्छेने आणि आनंदाने कार्य करणारे हे लोक अशिक्षित मजूर नसून प्रशिक्षित आणि उच्च विद्याविभूषित माणसं आहेत. आम्ही सर्वजण एकाच आध्यात्मिक हेतूने प्रेरित झाल्यामुळे हे सिद्धांत इथे चांगलेच अंमलात येत आहेत. आमच्या सगळ्या कार्यामागील प्रेरक बळही याला कारणीभूत आहे. ज्या लोकांना शक्य आहे ते तर विनामूल्य सेवा देत आहेत. यावरून आमच्या लोकांचा हेतू किती शुद्ध आहे, त्यांच्यात किती अमाप उत्साह आहे हे तुम्हाला समजत असेल. पण जेव्हा दयाळबाग स्वयंपूर्ण बनेल, पूर्णपणे विकसित होईल, तेव्हा अशा त्यागाचीही आवश्यकता राहणार नाही. खरं तर अधिक वेगाने आध्यात्मिक प्रगती साधण्याच्या आदर्शामुळे हे सगळे लोक इथे आले आहेत. कारण आमच्या पंथाचं मूलभूत उद्दिष्ट हेच आहे. तुम्हाला जर आमच्या वसाहतीत सहभागी व्हायचं असेल आणि तुमची पात्रता महिना 1000 रुपये मिळवण्याची असेल तरी देखील तुम्हाला त्याचा 3रा हिस्साच इथे मिळेल. कारण मोठे पगार आम्ही देऊ शकत नाही. मग हळूहळू तुम्ही एक घर बांधू शकता, लग्न करू शकता आणि मुलं बाळंही वाढवू शकता. पण हे सगळं करीत असताना तुम्ही तुमच्या कारकिर्दीच्या केवळ भौतिक आर्थिक बाजूचा विचार करता कामा नये. ज्या आध्यात्मिक कारणासाठी तुम्ही आमच्या समूहात दाखल झाला आहात तो आदर्शच जर नजरेआड केलात तर त्या हद्दीपुरतं तुम्ही अपयशी ठराल. अध्यात्म हाच आमचा मध्यवर्ती हेतू असून इथल्या व्यस्त कार्यामध्ये तो कधीच दृष्टीआड होऊ देत नाही. या मुख्य हेतूसाठीच आमचा संप्रदाय उदयाला आला आहे. असं तुम्ही ज्याला समाजवादी म्हणता त्या अर्थाने आम्ही समाजवादी नाही. पण इथले उद्योग, शेती आणि महाविद्यालयं सामुदायिक मालकीची आहेत. ही मालकी जमीन आणि घरांच्या बाबतीतही तशीच सामूहिक आहे. तुम्ही इथे घर बांधू शकता, पण त्यावर तुमची मालकी तोपर्यंत राहील जोपर्यंत तुम्ही या घरात राहत आहात. या हद्दीबाहेर प्रत्येकजण हवं तिथे आणि हवं तितके पैसे कमवू शकतो, त्याचा संचय करू शकतो आणि तितकीच मालमत्ताही कमवण्याचं त्याला पूर्ण स्वातंत्र्य असतं. ह्या तत्वामुळे आम्ही समाजवादाच्या जुलमापासून दूर राहू शकतो. आमची सगळी सामुदायिक मालमत्ता आणि सगळ्या सदस्यांनी स्वेच्छेने देऊ केलेले पैसे आम्ही धार्मिक हेतूसाठी विश्वस्त म्हणून सांभाळतो आणि वापरतो. सगळ्या गोष्टी आमच्या आध्यात्मिक हेतूच्या अधीन आहेत. या कारभाराची देखभाल 45 लोकांचा गट करतो. हे सगळे लोक भारताच्या विविध प्रांताचे प्रतिनिधी आहेत. वर्षातून 2दा ते एकत्र येतात आणि सगळ्या हिशोबाची काळजीपूर्वक छाननी करून पुढच्या खर्चाचं अंदाजपत्रक ठरवतात. बाकी सर्वसाधारण कामं आणि सामान्य नियंत्रण 11 सदस्यांच्या कार्यकारी समितीच्या हाती आहे. याआधी बोलताना तुम्ही सांगितलं की अनेक समस्यांचं निराकरण तुमची दयाळबाग करू शकेल. पण मला हे कळत नाही आर्थिक समस्यांवर काय उपाय सुचवू शकेल. कदाचित आज हीच सर्वात मोठी समस्या आहे. साहबजींनी आत्मविश्वासपूर्वक स्मित केलं. या मुद्द्यावर भारतही आपला काही उपयोगी वाटा नोंदवू शकेल. ते पुढे बोलू लागले. पुढच्या काही वर्षात आमचा विकास दर वाढावा म्हणून आम्ही जी योजना अंमलात आणली आहे त्याविषयी मला बोलायला आवडेल. माझ्या मते ही योजना पायाभूत महत्त्वाच्या काही आर्थिक आणि सामाजिक सिद्धांत साकार करेल. आमचे जे सभासद 1000 किंवा त्यापेक्षा जास्त रकमेची वर्गणी देऊ शकतात त्यांच्यासाठी आम्ही वारसा निधीची स्थापना केली आहे. या प्रत्येक सभासदाला दरवर्षी ठराविक रक्कम आमच्या प्रशासन समितीतर्फे मिळेल. त्याच्या मृत्यूनंतर ही रक्कम त्याची पत्नी, मुलं किंवा त्याने आधी नाव दिलेल्या व्यक्तीला मिळू शकेल. या वारसा साधकाला देखील ही रक्कम वारसा हक्काने त्याच्या वारसाला देता येईल. पण या 3ऱ्या पिढीच्या मृत्यूनंतर ही रक्कम मिळायचं थांबेल. जर वर्गणीदाराला काही अपरिहार्य परिस्थितीत या रकमेची गरज पडली तर त्याने जमा केलेल्या रकमेचा काही भाग किंवा पूर्ण रक्कमही परत दिली जाईल. अशा रीतीने लाखो रुपयांचा धनसाठा या वारसा निधीमार्फत आमच्या समितीच्या कोषागारात जमा होईल.
पण तरीही आमच्या सदस्यांच्या खिशावर त्याचा बोजा पडणार नाही, कारण ते जो वाटा या धनकोशात जमा करतील त्याचा अल्पसा वाटा त्यांना परत मिळण्याची शाश्वती असेल. मला वाटतं तुम्ही भांडवलशाहीची वाईट तत्त्व आणि समाजवादाच्या कल्पनांमध्ये सुवर्णमध्य साधण्याचा प्रयत्न करतात. असो, तुम्हाला यश मिळायलाच हवं आणि ते तुम्हाला लवकरच मिळेल अशी मला आशा वाटते. सदाबहार वारसा निधीतून दयाळ बागेजवळ यशस्वी भविष्यासाठी पुरेशी संसाधनं खात्रीपूर्वक आहेत. वारसा निधीत लोकांनी ऐच्छिकरित्या दिलेल्या दानाद्वारा आणि फायदा कमवण्याच्या अवस्थेला पोचलेल्या उद्योगांद्वारा त्यांच्याकडे पैशाचा ओघ सतत वाहत राहणार आहे. भारतातील कित्येक सुप्रसिद्ध नेते आज आमच्या प्रयोगावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत आणि या प्रयोगांच्या परिणामाची वाट पाहत आहेत. राधास्वामी पंथाच्या प्रमुखांनी सांगितलं की अशा काही नेत्यांनी आणि आमच्या कल्पनांना विरोध करणाऱ्या काही टीकाकारांनी दयाळबागेला भेट दिली आहे. आज भारतीय जनता जगात सगळ्यात जास्त दुर्बल आणि गरीब लोकांपैकी आहे आणि त्यावर आमचे नेते परस्पर विरोधी रामबाण उपाय सुचवत आहेत. एकदा गांधी इथे आले होते. त्यांच्याशी माझं सविस्तर बोलणं झालं. मी त्यांच्या राजकीय चळवळीत भाग घ्यावा अशी त्यांनी इच्छा दर्शवली होती, पण मी नकार दिला. इथे राजकारणाशी आम्हाला काहीच देणं घेणं नाही. आम्ही पुनरुत्पादनाच्या पुनर्निर्मितीच्या व्यावहारिक साधनांवर लक्ष केंद्रित करण्यावर विश्वास ठेवतो. गांधीजींच्या राजकीय योजनांशी माझा काही संबंध नसला तरी मला त्यांच्या आर्थिक योजना स्वप्नाळू आणि अव्यवहार्य वाटतात. भारताने सगळी यंत्र समुद्रात टाकून द्यावी असं ते म्हणतात. साहबजींनी मान डोलावली आणि ते पुन्हा बोलू लागले. भारत पुन्हा भूतकाळात जाऊ शकत नाही. त्याने पुढे जायला हवं आणि भौतिक विकासाचे नवे नवे टप्पे गाठायला हवेत. भारताला समृद्ध व्हायचं असेल तर हाच मार्ग आहे. माझ्या देशबांधवांनी अमेरिका आणि जपानपासून धडे घ्यायला हवेत. चरखा आणि हातमाग आधुनिक तर्कनिष्ठ पद्धतीच्या कसोटीवर आज खरे उतरू शकत नाहीत. साहबजी त्यांच्या कल्पनांना शब्दरूप देत असताना माझ्या डोळ्यासमोर एक अशा माणसाचं चित्र साकार झालं ज्याच्या हिंदू शरीरात एक सावध अमेरिकन मन आहे, ज्याचं वागणं पूर्णपणे कार्यक्षम आणि व्यापारी आहे, ज्याच्या विचारांची अभिव्यक्ती अगदी अचूक नेमकी आहे. नकळत माझं तर्कनिष्ठ मन त्यांचं सामान्य व्यवहारज्ञान, संतुलन आणि शहाणपणाच्या गुणाकडे आकर्षित झालं. या देशात हे गुण दुर्मिळच दिसून येतात. त्यांच्या स्वभावातील विरोधाभास मला पुन्हा एकदा जाणवला. योगाच्या एका गूढ प्रकाराची साधना करणाऱ्या 1,00,000हून अधिक उपासकांचे गुरु हेच दयाळबागेत मला दिसून आलेल्या अनेकविध आणि भौतिक कृती कार्यक्रम पार पाडणाऱ्या संघटनेचे सर्वोच्च प्रमुख आहेत. हे सगळं पाहून एक प्रतिभावान व्यक्ती म्हणून मी त्यांना मान देतो. त्यांच्यासारखा दुसरा माणूस सगळ्या भारतातच काय, सगळ्या जगात सापडणं विरळाच. त्यांच्या आवाजाने माझी विचारतंद्री भंगली. इथे दयाळबागेत तुम्ही आमच्या जीवनाचे 2 पैलू पाहिलेत, पण आमच्या गतिविधींना आणखी एक तिसरा पैलूही आहे. मानवाचं स्वरूपच 3 पैलूंचं असतं: आत्मा किंवा चैतन्य, मन आणि शरीर. म्हणून आमच्याकडे शारीरिक कार्यासाठी शेती आणि कारखाने आहेत, तर मानसिक विकासासाठी महाविद्यालयं. आम्ही शेवटी आत्मोन्नतीसाठी समूह बैठकीचं आयोजन करतो. अशा रीतीने प्रत्येक व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाचा ताळमेळ साधणं हेच आमचं लक्ष आहे. पण आम्ही आध्यात्मिक बाजूंवर जास्त भर देतो. म्हणून आमच्या पंथाचा प्रत्येक सभासद जिथे कुठे असेल तिथे तो नियमितपणे योगाभ्यास करतो. तुमच्या एखाद्या समूह बैठकीला मी हजर राहू शकतो का? आनंदाने. आम्ही प्रत्येक बैठकीत तुमचं स्वागत करू. दयाळबागेत सकाळी 6 वाजता पहिल्या समूह बैठकीने दिवसाची सुरुवात होते. उगवणारी पहाट अलगदपणे रात्रीचा अंधार पुसून टाकते. इथे कावळ्यांच्या कर्कश ओरडण्यात पक्ष्यांची मधुर किलबिल मिसळून जाते आणि सगळे पक्षी आपापल्या सुरात सूर्यवंदना करू लागतात. मार्ग दाखवणाऱ्याने त्यानंतर मला एका विराट कापडी तंबूत नेलं. पुढे प्रवेशद्वाराजवळ प्रचंड गर्दी जमलेली असते. प्रत्येकजण आपल्या पायातील चपला, सँडल्स काढून तिथे उभ्या असलेल्या सेवकाला देतो. मीही या प्रथेचं पालन केलं आणि त्या विशाल तंबूत प्रवेश केला. समोरच अगदी मध्यभागी एक चौथरा उभारण्यात आला होता. त्याच्यावरील एका खुर्चीवर साहबजी महाराज बसले होते. त्यांच्याभोवती त्यांचे शेकडो अनुयायी मांडी घालून बसले होते. तंबूत एकही जागा रिकामी दिसत नव्हती. इतके लोक गोळा झालेले असूनही सगळीकडे आदरयुक्त मौन पसरलं होतं आणि सगळ्यांच्या नजरा त्यांच्या आदरणीय गुरुवर खिळल्या होत्या. मी चौथऱ्याजवळ जाऊन पोचलो आणि तिथेच दाटीवाटीने बसलो.
लवकरच 2 जण हॉलच्या एका टोकाला उभे राहिले आणि त्यांनी संथ सुरात मंत्रोच्चार करायला सुरुवात केली. शब्द हिंदी होते आणि त्यांची लय कानांना आवडणारी होती. हे मंत्रपठण जवळपास 15 मिनटं चालू होतं. त्याचा परिणाम म्हणून की काय, पण सगळ्यांच्या मनाला या विलक्षण पवित्र शब्दांनी शांतीच्या आवरणात लपेटून टाकलं. शेवटी ते स्वर मंद होत होत पूर्णपणे विराम पावले. मी अवतीभोवती पाहिलं. एवढ्या मोठ्या विशाल तंबूत बसलेला प्रत्येकजण शांत निश्चल बनून ध्यानसमाधीत किंवा प्रार्थनेत मग्न झाला होता. चौथऱ्यावर बसलेल्या महाराजांच्या साध्या वस्त्रातील नम्र आकृतीकडे मी पाहिलं. त्यांच्या तोंडातून अद्याप एकही अक्षर बाहेर पडलं नव्हतं. त्यांचा चेहरा नेहमीपेक्षा जास्तच गंभीर होता. त्यांच्या सावध उत्स्फूर्त हालचाली अदृश्य झाल्या होत्या. एका प्रगाढ शांत चिंतनात त्यांचं मन बुडून गेलं असावं असा त्यांचा चेहरा दिसत होता. फेट्याने आच्छादित त्यांच्या डोक्यात कोणते विचार येत जात असतील याचा विचार मला पडला. हे सगळे लोक त्यांना अधिक उच्च जीवनाशी जोडणारा एक दुवा समजत असल्यामुळे त्यांच्या खांद्यावर केवढी मोठी जबाबदारी होती. संपूर्ण निस्तब्ध शांततेत पुढचा अर्धा तास निघून गेला. कोणीही चुळबुळ केली नाही. या चिंतनमग्न पौरात्यांनी त्यांची मनं अशा एका जगात नेली होती का की जिथे एका संशयी पाश्चात्याला प्रवेश निषिद्ध होता? कुणास ठाऊक. पण लवकरच सगळं शहर ज्या सक्रिय हालचालींनी गजबजून जाणार होतं त्याची ही विलक्षण प्रस्तावना तर नव्हती. आम्ही आमची पादत्राणं परत घेऊन मुकाट्याने घरची वाट धरली. सकाळच्या वेळी मी बऱ्याच राधास्वामींशी बोललो. त्यांच्यापैकी काही इथे राहणारे होते तर काही फक्त पाहुणे म्हणून आले होते. त्यांच्यापैकी अनेकांना उत्तम इंग्लिश बोलता येत होतं. त्यांच्यामध्ये काही उत्तर दक्षिण भागातले पगडी धारण करणारे होते तर काही छोटी शेंडी ठेवणारे दक्षिण भारतीय तमिळ होते. लहान कुरे चुळबुळे बंगाली पूर्वेकडून आले होते तर मध्य प्रांतातून आलेले दाढीदारी होते. त्यांच्या स्वाभिमानी वृत्तीने मी प्रभावित झालो. त्यांच्या आध्यात्मिक महत्त्वाकांक्षेच्या तोलामोलाच्या व्यवहार चातुर्याने मी भारावून गेलो. त्यांच्या अभिलाषा स्वर्गात उड्डाण करत होत्या, पण त्यांचे पाय भक्कमपणे जमिनीवर रोवलेले होते. इथे अशा प्रकारचा नागरिक होता ज्याचा प्रत्येक नगराला गर्व वाटावा. मला ते उत्स्फूर्तपणे आवडू लागले आणि त्यांचं प्रचंड कौतुकही वाटू लागलं, कारण त्यांच्यात चारित्र्य नावाचा दुर्मिळ गुण होता. दुपारी एक छोटी बैठक घेण्यात आली. बाहेरून आलेल्या सदस्यांसाठी आणि अनौपचारिक बाबींविषयी ती एक अल्प चर्चा होती. वैयक्तिक समस्यांची चर्चा केली गेली, प्रश्नांना उत्तरं दिली गेली आणि सर्वसाधारण बाबी हाताळण्यात आल्या. साहाबजी महाराज समोर आलेली प्रत्येक बाब इतक्या चातुर्याने हातावेगळी करत होते की मला ते एक असाधारण हुकमी पुरुष वाटले. त्यांचा सूर गप्पा मारण्याचा असला तरी चतुराईचा होता. अगदी सूक्ष्मातिसूक्ष्म चौकशीही त्यांना गप्प करू शकायची नाही. इतकंच काय, पण अधिकांश आध्यात्मिक तसंच भौतिक समस्याबाबतीतही ते चटकन आणि आत्मविश्वासाने आपलं मत मांडायचे. त्यांच्या संपूर्ण दृष्टिकोनात भरपूर आत्मविश्वास झळकत होता. नम्रतेशी असाधारणपणे आणि यशस्वीपणे एकरूप झाल्याचं प्रतिबिंबित होत होतं. संध्याकाळी आणखी एक समूह बैठक व्हायची. सगळे कारखाने आणि दुकानं बंद झालेली असायची. शेतीची कामं थांबलेली असायची आणि पुन्हा एकदा विशाल तंबूत प्रचंड मोठा जमाव गोळा व्हायचा. पुन्हा चौथऱ्यावरील खुर्चीवर साहबजी बसायचे. त्यांचे अनुयायी रांगेनं त्यांच्याजवळ यायचे आणि त्यांच्या चरणाशी व्यवस्थापन निधीसाठी आपला वाटा अर्पण करायचे. समितीचे 2 सदस्य हा पैसा गोळा करून त्याच्या नोंदी करायचे. त्यानंतर घडणारी मुख्य घटना म्हणजे गुरूंचं प्रदीर्घ प्रवचन. त्यांचे हजारो अनुयायी प्रवाही हिंदीतलं त्यांचं भाषण लक्षपूर्वक ऐकायचे, कारण ते एक उत्तम वक्ता होते. सखोल भावनेने हृदयाच्या तळापासून त्यांचे शब्द येत आहेत असं वाटायचं. त्यांचं बोलणं इतकं आवेशपूर्ण, जोशपूर्ण, अविचल उत्साहाने ओतप्रोत असायचं की ऐकणाऱ्यावर होणारा त्या शब्दांचा प्रेरक प्रभाव स्पष्ट दिसून यायचा. दररोज कोणताही बदल न होता हा कार्यक्रम चालायचा. संध्याकाळची बैठक जास्त लांबायची, जवळपास 2 तास चालायची. साहाबजी महाराजांच्या मानसिकतेचं सामर्थ्य मानायलाच हवं, कारण ते हा कार्यक्रम कोणतीही अडचण न येऊ देता त्यांच्या नेहमीच्या गतिशील सामर्थ्याने पार पाडायचे. संध्याकाळी ते कोणत्या विषयावर बोलणार आहेत हे कोणालाच माहीत नसायचं. मी याविषयी विचारलेल्या प्रश्नावर त्यांचं उत्तर होतं, मी जेव्हा खुर्चीत बसतो तेव्हा कोणत्या विषयावर बोलायचं आहे याबाबत मी स्वतःही अनभिज्ञ असतो. अगदी भाषण सुरू केल्यानंतर देखील माझं मलाच माहीत नसतं
की माझं पुढचं वाक्य कोणतं असेल किंवा भाषणाचा शेवट मी कसा करीन. त्या परमपित्यावर मी स्वतःला विनाविकल्प सोपवून देतो. मला जे जाणून घ्यायचं असतं ते तो मला क्षणात सांगतो. मी त्याच्याकडून आंतरिक आज्ञा स्वीकारतो. खरं तर मी त्याच्याच हाती असतो. त्यांच्या पहिल्या भाषणाने मला कित्येक दिवस झपाटून टाकलं. गुरुप्रती स्वतःला समर्पित करण्याच्या त्यांच्या मुद्द्याने माझं मन कुतूहलाने भरून गेलं. शेवटी मी साहेबजींजवळ या विषयाला वाचा फोडलीच. दयाळबागेच्या मध्यभागी जमिनीवर सतरंजी आच्छादित भागावर आम्ही बसलो होतो. खेड्यातील हिरवागार हिरवळीसारखा तो भाग होता. आमचं मैत्रीपूर्ण बोलणं सुरू झालं. गुरुची अत्यंत तातडीची गरज असते. आध्यात्मिक क्षेत्रात आत्मनिर्भरता हा शब्दच नसतो. त्यांनी पुन्हा आपला मुद्दा सांगितला आणि पुस्ती जोडली. पण असा एखादा गुरु आवश्यकच आहे असं तुम्हाला वाटतं? मी धीटपणाने विचारलं. शंकाच नाही. खऱ्या गुरुचा शोध लागेपर्यंत मला 14 वर्ष वणवण फिरत घालवावी लागली. 14 वर्ष? तुमच्या जीवनाचा 5वा भाग. गुरुच्या शोधासाठी एवढा काळ खर्च करणं योग्य होता का? गुरुच्या शोधात 14 काय 20 वर्ष खर्चावी लागली तरी ती वाया जात नाहीत. त्यांचं उत्तर क्षणार्धात वीज चमकून जावी इतकं झटक्यात आलं. श्रद्धाळू बनण्यापूर्वी तुमच्या इतकाच मीही संशयी होतो. अशावेळी माझ्यासाठी आध्यात्मिक साक्षात्काराचा मार्ग दाखवू शकेल अशा शिक्षकाचा शोध घेत मी थकलो होतो. हताश झालो होतो. मी तरुण होतो आणि सत्याच्या शोधात वेडापेडसा झालो होतो. खरोखर जर सत्य अस्तित्वात असेल तर मला अल्पज्ञान व्हावं म्हणून मी आकाशाकडे, झाडाकडे, अगदी गवताकडेही भेट मागितली. मस्तक झुकवून एखाद्या बालकासारखी करुण याचना केली. प्रकाशाची भीक मागितली अगदी मनापासून. शेवटी मला हा ताण असह्य झाला. शेवटी एके दिवशी मी ठामपणे निर्णय घेतला की जोपर्यंत दैवी शक्तीला मी प्रकाशाचं दान देण्यासाठी पात्र वाटत नाही तोपर्यंत मी अन्नपाण्याचा त्याग करीन. मग मला मृत्यू आला तरी चालेल. मी धड कामही करू शकत नव्हतो. दुसऱ्या रात्री मला स्वप्न पडलं आणि स्वप्नात गुरूंचं दर्शन झालं. मी त्यांना स्वप्नातच त्यांचा पत्ता विचारला. त्याचं उत्तर होतं, अलाहाबाद. तुला माझा सविस्तर पत्ता नंतर कळेल. सकाळी जाग आल्यावर मी अलाहाबादला राहणाऱ्या माझ्या एका मित्राशी आदल्या रात्रीच्या स्वप्नाबद्दल बोललो. तो घरी गेला आणि येताना त्याने त्याच्यासोबत एका समूहाचा फोटो आणला. तो फोटो मला दाखवत त्याने विचारलं, या समूहात तुझ्या गुरुचा चेहरा ओळखता येतो का ते पहा. तो फोटो पाहून मी लगेच स्वप्नात दिसलेल्या चेहऱ्याकडे बोट दाखवलं. तेव्हा माझ्या मित्राने मला सांगितलं की तो अलाहाबादमधील एका अर्थी गोपनीय समुदायाचा सभासद आहे आणि मी ज्या व्यक्तीकडे बोट दाखवलं होतं ते त्याचे गुरु आहेत. मी लगेच त्यांच्याशी संपर्क प्रस्थापित करून त्यांचा शिष्य बनलो. किती रसप्रद. तुम्ही एकट्याने जरी योगाभ्यास केला आणि तुमच्या सामर्थ्यावर विसंबून राहिलात तरी जेव्हा तुमची तळमळीची प्रार्थना ऐकली जाते तेव्हा आपोआप गुरुचं आगमन तुमच्या जीवनात होऊन तुम्हाला मार्गदर्शन मिळतं. त्याशिवाय गत्यंतरच नसतं. तुम्हाला मार्ग दाखवणारा हवाच. ज्यांनी ठाम निर्धार केला आहे, ज्यांना गुरूंना भेटायची उत्कट तळमळ आहे, त्यांना शेवटी त्यांच्या गुरुजवळ आणलं जातं. पण त्यांना ओळखायचं कसं? मी प्रश्न पुटपुटलो. साहेबजींचा चेहरा हळवा झाला. क्षणभर त्यांच्या डोळ्यात गमतीचे भाव तरळून गेले. त्यांच्याकडे कोण येणार आहे हे गुरूंना आधीच माहीत असतं. मग तो त्यांना स्वतःकडे चुंबकाप्रमाणे ओढून घेतो. त्यांचं सामर्थ्य शोध घेणाऱ्याच्या नशिबाशी जोडलं गेल्यामुळे त्याचा परिणाम मिळणारच. आम्ही बोलत असताना आमच्या भोवती विविध रंगी पोशाख केलेले नाना प्रकारचे लोक गोळा होऊ लागले. बघता बघता त्यांची संख्या वाढू लागली होती. लवकरच साहेबजी महाराजांच्या श्रोतेगणात वाढ झाली. तुमचं राधास्वामी तत्त्वज्ञान काय आहे हे समजून घेण्याचा मी प्रयत्न करतोय, पण मला ते जड जात आहे. तुमच्या एका शिष्याने तुमच्या संप्रदायाच्या प्रारंभीच्या गुरूचं लिखाण वाचण्यासाठी मला दिलं आहे. परमपूज्य ब्रह्मशंकर मिश्रा यांचं ते लिखाण वाचल्यानंतर माझ्या डोक्यात सतत तेच विचार घोळत आहेत असं मी त्यांना सांगितलं. त्यावर साहेबजी हसले. तुम्हाला राधास्वामी शिकवणीची सत्य तत्त्वप्रणाली समजून घ्यायची असेल तर आमची योगसाधना करायला हवी. आमच्या तत्त्वप्रणालीचे तात्विक सिद्धांत समजून घेण्यापेक्षा या योगसाधनेच्या नियमित सरावाला आम्ही जास्त महत्त्व देतो. मी तुम्हाला आमच्या ध्यानसाधनेची सविस्तर पद्धत समजावून सांगू शकत नाही, म्हणून मला माफ करा. कारण ज्यांनी आमच्या पंथात येण्याची विनंती केलेली असते आणि ज्या आम्ही स्वीकारतो त्याला गोपनीयतेची शपथ देऊन ही ध्यानधारणा शिकवली जाते. पण थोडक्यात सांगायचं तर या पद्धतीचा आधार नादयोग किंवा आंतरिक आवाज ऐकणं हा आहे असं आम्ही म्हणतो. मी ज्या लिखाणाचा अभ्यास केला आहे
ते सांगतं की आवाज हे असं सामर्थ्य आहे ज्याने हे ब्रह्मांड अस्तित्वात आणलं आहे. हा मुद्दा तुम्हाला भौतिक दृष्टीने नीट लक्षात येईल. या सृष्टीच्या निर्मितीच्या सुरुवातीला परम अस्तित्वाने केलेली पहिली कृती म्हणजे ध्वनिप्रवाहाची निर्मिती. या ब्रह्मांडाची निर्मिती अशीच झालेली नाही. आता हा दैवी नाद आमच्या पंथाला माहीत झाल्यामुळे आम्ही या ध्वनीचं उच्चारात रूपांतर करू शकतो. आमची अशी मान्यता आहे की ध्वनी किंवा नाद जिथून उगम पावतो त्याला जो स्रोत निर्माण करतो त्या स्रोताची शक्ती आणि प्रभाव या नादात असतो. म्हणून आमचा जो सभासद आपला देह, मन आणि इच्छा नियंत्रित करणारा हा दैवी अंतर्नाद ऐकण्याची अपेक्षा बाळगून तसा प्रयत्न करतो, त्याला हा नाद आंतरिक पातळीवर ऐकू येताच त्या परम अस्तित्वाच्या सूज्ञपणाच्या आणि परमानंदाच्या पातळीवर त्याचंही उत्थान होतं. आपल्या धमन्यांमधून वाहणाऱ्या रक्ताच्या आवाजाला दैवी आवाज समजणं शक्य नाही का? आंतरिक पातळीवर व्यक्ती इतर कोणता आवाज ऐकू शकते? नाही. हा आंतरिक दैवी नाद म्हणजे कोणताही भौतिक नव्हे, तर ती आध्यात्मिक साध असते. आपल्याला भौतिक पातळीवर जो आवाज किंवा ध्वनी वाटतो तो फक्त या सूक्ष्मातिसूक्ष्म बळाचं प्रतिबिंब, प्रतिध्वनी असतो, ज्याच्या कार्यातून हे विश्व उत्क्रांत झालं. ज्याप्रमाणे तुमच्या शास्त्रज्ञांनी शोधून काढलं आहे की पदार्थाचं विभाजन करीत गेलं तर शेवटी विद्युत बळ हाती लागतं, तसंच आम्ही भौतिक पातळीवर जो आवाज ऐकतो त्या बळाच्या उगमस्थानाचा मागोवा उच्च स्पंदातील नादाच्या स्वरूपात होऊ शकतो. ही स्पंदनं आपल्या ऐहिक कानांना ऐकू येत नाहीत, कारण त्याचं अस्तित्व आध्यात्मिक पातळीवर असल्यामुळे जिथून आवाज निर्माण होतो त्या क्षेत्राचा प्रभाव त्याच्यावर पडत असतो. तसंच तुम्ही ठराविक रीतीनं तुमचं लक्ष आंतरिक पातळीवर केंद्रित केलं तर एके दिवशी तुम्हालाही ते गूढ शब्द ऐकू येतील, जे इतिहासपूर्व काळातील अंधाधुंदीची उत्क्रांती होत असताना पहिल्यांदा निर्माण झाले आणि ज्यांनी या विश्वाच्या निर्मात्याचं नाव रचलं. या शब्दाचा, अनाहत नादाचा प्रतिध्वनी माणसाच्या आध्यात्मिक स्वरूपात निनादत राहतो. आमच्या योगाभ्यासाच्या पद्धतीने या ध्वनीच्या हृदयात उमटणाऱ्या प्रतिध्वनींना पकडणं शक्य होतं. असं करून त्यांच्या उगमाचा मागोवा घेणं म्हणजेच शब्दशः स्वर्गात विहार करणं होय. या गूढ ध्वनीला, अनाहत नादाला ऐकता यावं या हेतूने तयार केलेल्या आमच्या राधास्वामी संप्रदायाची उपासना माणूस करतो तेव्हा त्याच्या अंतःकरणावर हा ध्वनी शेवटी आदळतो. त्यानंतर त्याला एका परमोच्च आनंदाच्या अनुभूतीत स्वतःचाही संपूर्ण विसर पडतो. तुमची शिकवण खरोखरच नाविन्यपूर्ण आहे. हो, पण ती पाश्चात्यांसाठी, भारतासाठी नव्हे. 15व्या शतकात संत कबीरांनी देखील हाच नादयोग बनारसमध्ये शिकवला आहे. याबाबतीत काय बोलावं हेच कळत नाही. त्यात अडचण काय आहे? तुम्ही ही गोष्ट तत्परतेने मान्य करताना की ध्वनीचा एक प्रकार, संगीत, हा माणसाला भावनेचा परमोत्कट अनुभव करून देऊ शकतो. मग हा आंतरिक स्वर्गीय ध्वनी त्याच्यावर कित्येक पटीने जास्त परिणाम करू शकेल. मान्य, पण असा आंतरिक नाद खरोखरच असतो असं सिद्ध झालं तर? साहेबजींनी खांदे उंचावले. तुमच्या तर्काला पटतील असे अनेक मुद्दे मी तुम्हाला सांगू शकतो, पण मला वाटतं तुम्हाला त्याहीपेक्षा अधिक काहीतरी हवं आहे. या अभौतिक ध्वनीचं अस्तित्व केवळ तर्काने कसं सिद्ध करून देऊ? ज्याचं मन तयार नाही त्याला फक्त भौतिक जगातील आवाजाशिवाय दुसरा कोणताच आवाज ऐकता येणार नाही, हे स्वाभाविकच आहे. तुम्हाला जर उत्कृष्ट पुरावाच हवा असेल, त्या आवाजाचा सरळ अनुभवच घ्यायचा असेल, तर या सत्याचा पडताळा घेण्यासाठी सातत्याने योगसाधना करायला हवी. मी तुम्हाला खात्रीने सांगू शकतो की आपल्याला साधारण माहीत आहेत त्यापेक्षा कितीतरी उच्च दर्जाची कार्य हे मानवी शरीर करू शकतं. आपल्या मेंदूचा अगदी आंतरिक भाग अस्तित्वाच्या सूक्ष्म जगताशी जोडलेले असतात. योग्य प्रशिक्षणाने आपल्याला त्या सूक्ष्मातिसूक्ष्म जगाची जाणीव होईपर्यंत ही केंद्र ऊर्जेने भारली जाऊ शकतात. या केंद्रांपैकी सर्वात महत्त्वाचं केंद्र आपल्याला उच्च पातळीवर दैवी जाणीव प्राप्त करून देऊ शकतं. शरीरशास्त्रज्ञांना माहीत असलेल्या मेंदूतील केंद्राविषयी तुम्ही बोलत आहात का? थोडंफार तसंच समजा. शरीरशास्त्रज्ञांना माहीत असलेली मेंदूतील केंद्र तर केवळ शारीरिक अवयव आहेत, ज्यांच्याद्वारा ही सूक्ष्म केंद्र कार्य करू लागतात. प्रत्यक्ष कृती त्यानंतर घडते. या सगळ्या केंद्रांपैकी आपल्या भुवयांच्या मागे मधोमध असलेली पिनियल ग्रंथी सगळ्यात जास्त महत्त्वाची असते, हे तर तुम्हाला माहीतच आहे. ती जागा म्हणजे माणसातील आत्म्याची बैठक असते.
2 भुवयांच्या मधल्या या भागावर नेम धरून गोळी झाडली गेली तर माणूस तत्काळ मरण पावतो. नाक, कान, डोळे इत्यादी पंचेंद्रियांकडून निर्माण केलेले विद्युत प्रवाहासारखे मज्जावेग वाहून नेणारे नसतंतू या ठिकाणी एकत्र येतात. आमच्या वैद्यकशास्त्रातील लोक या ग्रंथीच्या कार्याविषयी अद्याप संभ्रमात आहेत. मी मत व्यक्त केलं. हो, तसंच व्यक्तीच्या मनाला आणि शरीराला जीवन आणि महत्त्वाचं पोषण देणारं केंद्र हेच आहे असाच विचार ते करू शकतात. जेव्हा या ग्रंथीतून चैतन्य घटतं तेव्हा स्वप्न, गाढ झोप किंवा देहातीत स्थिती उद्भवते. चैतन्य या ग्रंथीला पूर्णपणे सोडून जातं तेव्हा शरीर मृत होतं. सजीवाच्या निर्मितीसाठी लागणारे सगळे घटक त्यात छोट्या प्रतिकृतीच्या रूपात सामावलेले असल्यामुळे मानवी शरीर सगळ्या विश्वाचं सारं रूप असतं, अर्क असतं. त्याच्यात ब्रह्मांडातील सूक्ष्म क्षेत्रांना जोडणारे दुवे असतात. त्यामुळे आपल्यातील चैतन्याला उच्चतम आध्यात्मिक जगताची पातळी गाठणं सहज शक्य होतं. जेव्हा तो पिनियल ग्रंथीला सोडून वरच्या दिशेने ऊर्ध्वगमन करतो तेव्हा मेंदूच्या करड्या पदार्थातून त्याने केलेल्या मार्गक्रमणामुळे वैश्विक मनाच्या बुद्धीच्या संपर्कात येतो. तर पांढऱ्या पदार्थातून केलेल्या मार्गक्रमणामुळे त्याची जाणीव उदात्त आध्यात्मिक वास्तवतेकडे उन्नती करते. पण ही आध्यात्मिक जाणीव प्राप्त करून घेण्यासाठी शरीराच्या सर्व ज्ञानेंद्रियांच्या हालचाली, कृती पूर्णपणे थांबायला हव्यात. तसं केलं नाही तर त्याच्यावर बाह्य उद्दीपकांचा मारा होत राहून चित्त विचलित होईल. म्हणून आमच्या योग साधनेचं मर्मच हे आहे की गाढ आत्मचिंतनाची पातळी गाठेपर्यंत मन पूर्णपणे एकाग्र करून जाणीवेचा प्रवाह आपल्या भोवतालच्या वातावरणातून पूर्णपणे आतल्या दिशेने वळवणं. अत्यंत माधुर्याने बोलल्या गेलेल्या या सूक्ष्म, दुर्बोध आणि गूढ कल्पनांचा प्रवाह माझ्या डोक्यात उतरण्यासाठी मी दुसरीकडे बघत विचारात गढून गेलो. आमच्याभोवती गोळा झालेला बराच मोठा समूह आमचं बोलणं बारकाईनं लक्ष देऊन ऐकत होता. त्यांच्या गुरूच्या शब्दांमधील शांत, बेभान करणाऱ्या आश्वासनाकडे मी आकर्षित झालो. पण तुमची सगळी विधानं पडताळून पाहण्याचा एकमेव मार्ग म्हणजे तुमच्या पद्धतीने योग साधना करणं असं तुम्ही सांगता. पण ती पद्धत तर तुम्ही गुप्त ठेवता. मी तक्रारीच्या सुरात बोललो. ज्याला आमच्या संप्रदायात यायचं असेल आणि ज्याला आम्ही स्वीकारलं असेल त्यालाच या आध्यात्मिक पद्धती तोंडी सांगितल्या जातात. तुम्ही मला त्याचा वैयक्तिक अनुभव, पटणारे पुरावे अजिबातच देऊ शकणार नाही का? तुम्ही जे सांगता ते नक्कीच खरं असणार, याविषयी वादच नाही. त्यासाठी तुम्हाला आधी आमच्यात सामील व्हावं लागेल. मला माफ करा, तसं मी करू शकत नाही. माझा स्वभावच असा आहे. कुठल्याही पुराव्याशिवाय मी विश्वास ठेवू शकत नाही. यावर साहेबजीने मग याला मी काय करणार अशा आविर्भावात हाताच्या पंजाची अगतिकता दर्शक हालचाल केली. मग मी तरी काय करू शकतो? मी त्या सर्व शक्तिमान पित्याचा ताबेदार आहे, ते म्हणाले. दिवसामागून दिवस जात होते. त्यांच्या समाजाचे सदस्य जितक्या नियमितपणे सगळ्या समूह बैठकींना उपस्थित राहायचे तितक्याच नियमितपणे मी त्यांना हजेरी लावली. मी त्यांच्यासोबत ध्यान करायचो आणि त्यांच्या गुरूचं प्रवचन ऐकायचो. मोकळ्या मनाने त्यांना प्रश्न विचारायचो. विश्व आणि मानवाविषयीची त्यांची शिकवण मला जितकी उपलब्ध करून दिली जायची तिचा अभ्यासही करायचो. एके दिवशी दुपारी मी एका शिष्याबरोबर भटकत भटकत दयाळ बागेपासून 1 मैल अंतरावर निघून गेलो. तिथून जंगल सुरू होत होतं. नंतर आम्ही आमची पावलं यमुनेकडे वळवली आणि शेवटी तिच्या विस्तीर्ण पात्राशेजारी किनाऱ्यावर बसलो. उतारावरच्या वालुकामय उंचीवर बसून आग्र्याच्या दिशेने संथपणे वाहणाऱ्या यमुनेच्या पाण्याकडे बघत बसलो. अधूनमधून एखाद दुसरं गिधाड आमच्या डोक्यावरून चकरा मारत त्याच्या घरट्याकडे वळायचं. यमुना हिच्याच किनाऱ्यावर कुठेतरी एकेकाळी कृष्ण गवळणीसमोर रमला होता. त्याच्या प्रेमाने आणि अद्भुत वेणुवादनाने त्यानं मुग्ध केलं होतं. हिंदू धर्मियांमध्ये आज तो सगळ्यात जास्त पूजला जाणारा देव आहे. अगदी आत्तापर्यंत इथे रानटी पशूंची वस्ती होती आणि त्याच ठिकाणी दयाळबाग उभारली जात आहे. पूर्वी रात्रीच्या वेळी त्यांचा मुक्त संचार असायचा, पण आता मात्र ते इथे यायचं टाळतात, माझा सोबती म्हणाला. काही क्षण शांततेत गेल्यानंतर तो म्हणाला, आमच्या समूह बैठकींना हजर राहणारे तुम्ही पहिले युरोपियन आहात, पण शेवटचे मात्र खात्रीने नसणार. तुम्ही दाखवलेल्या समजूतदारपणाचं आणि सहानुभूतीचं आम्हाला कौतुक वाटतं. तुम्ही आमच्या संप्रदायात दाखल का होत नाही? कारण श्रद्धेवर माझी श्रद्धा नाही. तुम्ही ज्यावर विश्वास ठेवू इच्छिता त्यावर सहजतेने डोळे झाकून विश्वास ठेवणं माझ्यासाठी घातक आहे.
त्याने पाय जवळ ओढून गुडघे उभे केले आणि त्याच्यावर आपली अनुभूती टेकली. आमच्या गुरूंशी जोडलेला संबंध तुम्हाला केव्हाही लाभदायक ठरेल. तुम्ही आमचा संप्रदाय स्वीकारावा म्हणून मी आग्रह करणार नाही. आम्ही लोकांना आमच्यात सामील करून घेण्याचा प्रयत्न करत नाही आणि आमच्या सदस्यांना प्रवचन देण्याची अनुमती नसते. या पंथाविषयी तुम्हाला कसं कळलं? अगदी सोपं आहे. माझे वडील या पंथाचे खूप आधीपासून सदस्य होते. त्यांनी मला कधीतरी त्यांच्यासोबत इथे आणलं होतं. पण मीही यामध्ये सामील व्हावं असा आग्रह मात्र त्यांनी कधीही मला केला नाही. 2 वर्षापूर्वी मी काही गुंतागुंतीत सापडलो आणि माझ्या अनेक मित्रांना प्रश्न विचारू लागलो. माझ्या गोंधळातून बाहेर पडायला हे मार्गदर्शन मला मदत करू शकेल का? मी माझ्या वडिलांनाही प्रश्न विचारले आणि त्यांनी मला जे सांगितलं त्यामुळे मी राधास्वामी पंथाकडे आकृष्ट झालो. मला त्यांचं सदस्यत्व देण्यात आलं आणि कालांतराने माझी श्रद्धा दृढ झाली. या बाबतीत मी फारच सुदैवी ठरलो, कारण तसा मला हा मार्ग लवकरच मिळाला. इतर लोक तर उभं आयुष्य भरकटलेल्या अवस्थेत घालवतात, तेव्हा कुठे त्यांना इथे यायचं सुचतं. तुमच्यासारखं इतकं पटकन आणि सहजतेने माझ्या शंकांचं निरसन झालं असतं तर, मी शून्य मनस्कतेनं म्हटलं. पुन्हा आम्ही दोघं मौनात बुडून गेलो. यमुनेच्या काळसर निळ्या जलाकडे टक लावून पाहत असताना मी पुन्हा एकदा गाढ तंद्रीत गेलो. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.